मित्रांनो नमस्कार, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। तुम्हाला तर माहितच आहे की इंजिनिअरिंगला फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरला ज्या मुलांना ऍडमिशन घ्यायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आपण स्पेशल ब्रांच रिलेटेड पॉडकास्ट सिरीज करतोय, जेणेकरून आपल्याला ज्या ब्रांच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय किंवा कुठली ब्रांच आपण विचार करत असेल तर त्या ब्रांच विषयी डिटेल मध्ये माहिती व्हावी यासाठी आपण त्या ब्रांच मध्ये सध्या जे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलून तुम्हाला त्या ब्रांच विषयी डिटेल मध्ये माहिती आपण पुरवत असतो। तर मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये विशेष पाहुणे आले आहेत। कारण मी विशेष म्हणतोय कारण त्या मेकॅनिकल इंजिनियर आहेच प्लस एक स्त्री आहे। कारण मेकॅनिकल मध्ये म्हटलं की वर्गात 60 मुलांमध्ये फक्त 10 मुली असतात। सो त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत मेकॅनिकल इंजिनिअरिंग। आणि आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये ज्या पाहुणे आल्या आहेत त्यांचा मी तुमचं एकदा ओळख करून देतो। त्यांचं नाव आहे सौ माधुरी सांगळे मॅडम, त्या मेकॅनिकल इंजिनियर आहेत। तसंच फेअरडील इलेक्ट्रिकल्स अँड प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीमध्ये त्या सिनियर डिझाईन इंजिनियर म्हणून वर्किंग आहेत। 5+ इयर त्यांचा एक्सपिरियन्स आहे। आणि मित्रांनो, आज आपल्याला मेकॅनिकल विषयी ज्या काही तुमच्या मनात डाऊट आहेत ना, फ्युचर काय आहे, मेकॅनिकल मध्ये स्कोप काय आहे, सगळ्या गोष्टी आपण आज क्लिअर करणार आहोत। सो मॅडमचं आपण स्वागत करूया आणि आपल्या सिरीजला सुरुवात करूया। सो वेलकम मॅडम। थँक्यू मॅडम, पहिला प्रश्न की मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे नेमकी काय आहे? मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही अशी ब्रांच आहे ज्यामध्ये आपले मेकॅनिकल इक्विपमेंट्स, मशीन्स, ऑटोमोबाईल पार्ट्स, त्याचं रिसर्च, डिझाईन, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग या सर्व गोष्टींचा स्टडी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग। आणि अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे मायक्रो लेव्हलच्या पार्ट पासून ते स्पेसक्राफ्ट मायक्रो लेव्हलच्या पार्ट्स पासून ते स्पेसक्राफ्ट पर्यंत गोष्टी कशा कार्य करतात आणि त्या गोष्टी बनतात कशा, याचा स्टडी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग। बरोबर। अजून आपण सोपं सांगू शकतो की दैनंदिन जीवनातले मशीन्स, हो, जे रोजच्या वापरातले जे आपले मशीन्स आहे, ऑटोमोबाईलचे पार्ट्स आहे, एरोस्पेस मध्ये जे पार्ट्स आपण वापरतो ते सर्व मॅन्युफॅक्चरिंग हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्याच अंडरमध्ये। करेक्ट। म्हणजे दैनंदिन जीवनात मेकॅनिकलचा खूप जास्त रोल आहे, हो, लाईक अ सिव्हिल इंजिनिअरिंग। येस मॅडम, सेकंड प्रश्न आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर नेमकी काय करतो? एक मेकॅनिकल इंजिनियर आहे तो पॉवर प्रोड्युसिंग मशीन्स असतात, पॉवर जनरेटिंग मशीन्स असतात, याच्या रिसर्च पासून ते त्याचं डिझाईन, डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग आणि ते जे प्रॉडक्ट बनतात ते एका डिझाईन डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येतात। फर्स्ट ते डिझाईन डिपार्टमेंट पासून स्टार्टअप होते। म्हणजे मी एक क्लायंट आहे, मी एखादी रिक्वायरमेंट तुम्हाला दिली, मला असं असं मशीन पाहिजे किंवा असं असं पार्ट पाहिजे, पुढची प्रोसेस काय असते? क्लायंट कडनं आपल्याला त्या प्रॉडक्टची जी त्याची रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट नुसार एक डिझाईन इंजिनियर त्यावर रिसर्च करतो। रिसर्च नंतर त्याचं डिझाईन होतं, त्यावर वेगवेगळे अनालिसिस होतात आणि त्यानंतरच तो पार्ट पुढे मॅन्युफॅक्चरिंगला जातो। यामध्ये होतं काय की जी प्रॉडक्ट फेल्युअर होण्याची जी इफिशियन्सी आहे ती खूप कमी होते। फेल्युअरचे चान्सेस खूप कमी असतात आणि त्यामुळे आजकाल जे आहे डिझाईन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ होते। डिझाईन इंजिनिअरिंग बेस्ट मेकॅनिकल साठी ऑप्शन आहे। येस मॅडम, माझा प्रश्न असा असेल की आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपल्याला कळालं, ऍक्च्युअली प्रोसेस काय होते ते कळालं, पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये नेमकी मग पुढे फ्युचर स्कोप काय आहे, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड? जर अदर ब्रांचच्या रिलेटेड जर आपण विचार केला तर ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे फ्युचर मध्ये त्या मेकॅनिकल ब्रांच मध्ये खूप जास्त आहे। जसं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये एरोस्पेस इंडस्ट्रीज मध्ये आहे, एरोस्पेस इंडस्ट्रीमध्येच आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहे, त्यानंतर आपले कन्स्ट्रक्शन्स मध्ये आहे, इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये आहे। करेक्ट। म्हणजे सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये, हो, जितकेही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे तिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे। आणि जर गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर इंडियामध्ये खूप नंबर ऑफ गव्हर्नमेंट कंपनीज आहे, जसे की गेल झालं, इंडियन ऑइल झालं, HP, NHPC, DRDO, ह्यासारख्या जे नंबर ऑफ गव्हर्नमेंट कंपनीज आहेत तिथेही मेकॅनिकल इंजिनिअरला खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे। बरोबर। आणि सगळ्यात महत्वाचं RTO गव्हर्नमेंट म्हटलं तर, हो, त्याबद्दल जर सांगायचं तर लेडीज साठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटीज आहे की ज्यांना एक RTO ऑफिसर म्हणून जर कुठे गव्हर्नमेंट मध्ये जॉब करायचा असेल तर
मी सांगू इच्छिते मुलींना की मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये मुली ह्या खूप कमी प्रमाणामध्ये असतात Correct. आणि त्यातही त्यांनी जर आरटीओ ची एक्झाम दिली तर त्यांचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात असतात की बरोबर ते आरटीओ ऑफिसर त्या बनू शकतात. बरोबर नक्कीच मॅडम. मॅडम मुलींचा प्रश्न आले तर मुलींचाच प्रश्न पुन्हा मला घ्यायला आवडेल. तत्पूर्वी एक प्रश्न आपण घेऊया. महत्वाचा प्रश्न आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरला काम करावं लागतं? ओके, जर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जर बघितलं तर डिझाईन डिपार्टमेंट, प्रोडक्शन, मेंटेनन्स आणि R&D डिपार्टमेंट, या सर्वच डिपार्टमेंटमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरचा खूप मोठा रोल असतो. ओके. जर डिझाईन डिपार्टमेंट बघितलं तर डिझाईन डिपार्टमेंटमध्ये त्या प्रॉडक्टचं रिसर्च ते त्याचं मॅन्युफॅक्चरिंग ही जी प्रोसेस आहे तो एक डिझाईन इंजिनियर करतो. ओके. त्यामध्ये वेगवेगळे डिझाईनचे सॉफ्टवेअर आहे, त्यामध्येही आपण आता पुढे बोलणारच आहे. त्या डिझाईनच्या सॉफ्टवेअरचा यूज करून तो प्रॉडक्टचा एक प्रोटोटाइप तयार करतो आणि त्या प्रॉडक्टवर वेगवेगळे अनालिसिस करतो आणि त्यानंतरच ते प्रॉडक्ट पुढे मॅन्युफॅक्चरिंगला जातं. बरोबर. नंतर जो मेकॅनिकल इंजिनियर प्रोडक्शन डिपार्टमेंटला असतो, ही जी मेकॅनिकल जे इक्विपमेंट आणि टूल्स किंवा मशीन्स जे मॅन्युफॅक्चर होता त्याची जी एकंदरीत जी प्रोसेस आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, त्याला तो ओव्हरसीइंग करतो. ओके. त्यानंतर जो मेंटेनन्स डिपार्टमेंटला जो मेकॅनिकल इंजिनियर आहे तो जेही आपले इक्विपमेंट्स बनतात ते नंबर ऑफ मशीन्स आपण त्यात यूज करतो. ह्या मशीन्सला वेळोवेळी मेंटेनन्सची गरज असते. त्याचं जे वर्किंग आहे ते स्मूथली ते रनिंग होतंय की नाही हे चेक करण्याचं काम, त्यावर त्याचे प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन करण्याचं काम एक मेंटेनन्स इंजिनियर करतो. आणि लास्ट आणि खूप महत्वाचं जे डिपार्टमेंट आहे R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्यामध्ये प्रॉडक्टची क्वालिटी, रिलायबिलिटी आणि त्याची लाईफ कशी इम्प्रूव्ह होणार याबद्दल विचार किंवा त्याबद्दल काम हे मेकॅनिकल इंजिनियर करतो. ग्रेट. म्हणजे एक आपण प्रोडक्टची सायकल बघितली मेकॅनिकल इंजिनियरची, तर पहिल्यांदा क्लायंटची रिक्वायरमेंट आल्यानंतर डिझाईन नंतर मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यानंतर प्रोडक्शन झाल्यानंतर पुढे मेंटेनन्स आणि नंतर R&D पण. सो ग्रेट एक वर्कआउट मेकॅनिकल इंजिनियरला असं आपल्याला ज्यामध्ये आपणही खूप नॉलेज गेन करतो. बरोबर. आणि आपली खूप इम्प्रूव्हमेंट होते. नक्कीच मॅडम. मगाशी आपल्या मुलींचा प्रश्न राहून गेला की जसं मी म्हटलं की मेकॅनिकलमध्ये मुलींचा कल खूप कमी असतो. सुरुवातीला मी सांगितलं की वर्गात 60 मुलांमागे फक्त 5-10 मुली असतात. सो मुलींना ज्यांना मेकॅनिकलमध्ये यायचंय तर तुम्ही तुमच्या अनुभवावरनं काय सांगणार? जसं की असं मुलींचा खूप गैरसमज असतो की मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटलं तर मला मशीनवर काम करायचंय, मला ते वर्कर लेवल पर्यंत मला काम करायचंय. तर तसं ते काहीच नसतं. ते नॉलेज फक्त आपलं गेन करण्यापुरतं, कॉलेज पुरतं असतं की हा मशीन कसे असतात, त्याचं वर्किंग कसं असतं. पण ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण वर्क करायला लागतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये झालं तर त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. जसे की डिझाईन डिपार्टमेंट, मुलींना मी सांगू इच्छिते की डिझाईन डिपार्टमेंट डिझाईन हा मुलींसाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. मॅडम त्याविषयी अजून डिटेलमध्ये सांगा, कारण तुम्ही पण सिनियर डिझाईन इंजिनियर आहात. सो तुमचं उदाहरण त्यांना क्लिअर करा, तुमचं वर्कआउट, सो मुलींना अजून कॉन्फिडन्स येईल. ओके, मी एक डिझाईन इंजिनियर आहे. मी 2D आणि 3D अशा दोन्ही सॉफ्टवेअरचा यूज करून डिझाईन बनवते. त्यामध्ये मी AutoCAD आणि Creo मध्ये डिझाईन करते. तर एखाद्या पार्ट्सची जेव्हा रिक्वायरमेंट येते तिथून माझं काम स्टार्ट होतं आणि हे खूप रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे आणि खूप नॉलेज गेन करण्याचं काम आहे असं मला वाटतं. एक ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटते की आपल्याला नवीन नवीन प्रोजेक्टवर काम करायला भेटतं. बरोबर. आणि मुलींना सांगू इच्छिते की खूप नवीन नवीन सॉफ्टवेअर आलेले आहे त्याबद्दल, आणि एक इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर आपण साइड बाय साइड या सॉफ्टवेअर बद्दल बी आपण अपडेट राहिलं पाहिजे, ते सॉफ्टवेअर शिकले पाहिजे आणि त्यातही खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. बरोबर. म्हणजे मुलींसाठी डिझाईन मध्ये मेकॅनिकल बेस्ट ऑप्शन आहे. हो, कारण डिझाईन शिवाय प्रॉडक्टची पुढे मॅन्युफॅक्चरिंग होतच नाही. बरोबर. तुम्ही मगाशी प्रोडक्ट सायकल सांगितली, सो फर्स्ट आला डिझाईन पार्ट. ग्रेट. तुम्हाला बघून नक्कीच मुलींना आता कॉन्फिडन्स येत असेल की मेकॅनिकल आपण येऊ शकतो. तुम्ही जेव्हा माझा एक हा प्रश्न झाला, आता अजून एक माझा थोडा वेगळा प्रश्न होता की पुढच्या, आता ठीक आहे, ज्यांनी विद्यार्थ्यांनी, पालकांनी किंवा मुला-मुलींनी ठरवलं की मला मेकॅनिकलला जायचंय, पण प्रत्येक जण ऍडमिशन घेताना पुढच्या 10-20 वर्षाचा विचार करतो. सो मेकॅनिकलचं पुढचं 10-20 वर्षाचं एकंदरीत फ्युचर कसं असणार? जर अदर ब्रांचच्या जर कंपॅरिझन जर केलं, जशा काही सॉफ्टवेअर ब्रांचेस आहे, जर सॉफ्टवेअर ब्रांच IT, कम्प्युटर सारख्या ब्रांच ह्या एका लेवल पर्यंत खूप बूम करतात आणि एका लेवलला त्या परत रिसेशनला येतात. जसे की आपण बघितलं की लॉकडाऊनच्या किंवा कोरोनाच्या काळात खूप त्या बूम झाल्या, कारण खूप डिजिटलायझेशन झालं आणि त्यानंतर खूप मुलांचे जॉब गेले. हो, पण मग मेकॅनिकल ब्रांच ही अशी आहे, जो मागच्या 20 वर्षाचा जर
रेकॉर्ड बघितलं तर ही ब्रांच कुठेच थांबली नाहीये. बरोबर. तर ही कंटिन्यू ती स्टडी राहिली आहे. आणि नवीन नवीन आता ऑटोमोबाईल्स मध्ये खूप ग्रोथ होते, एरोस्पेस मध्ये खूप ग्रोथ होते, जे की मेकॅनिकलच्याच रिलेटेड आहे. करेक्ट. खूप साऱ्या नंबर ऑफ मशीन्स येत आहे. रोजच्या दैनंदिन वापरात आपण नंबर ऑफ मशीन्स बघतोय. जे काम लोक आधी खूप मॅन्युअली करत होते ते काम आता मशीनवर होत आहे. आपल्या घरातूनच बघा. हो. करेक्ट. त्यामुळे तर ही ग्रोथ तर सर्वांसमोर आहेच. करेक्ट. आणि तुम्ही एका रिसर्च विषयी पण सांगत होता. हो. आणि हे सांगायचं मला की एका रिसर्च नुसार द ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक USA मते जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये आहे ती जॉब ऑपॉर्च्युनिटी 2022 ते 2032 पर्यंत 10% इन्क्रीज होणार आहे. ग्रेट. 10% एका ब्रांचची इन्क्रीमेंट म्हणजे खूप मोठी इन्क्रीमेंट झाली. ग्रेट. म्हणजे आपण म्हणू शकतो की जसं तुम्ही म्हटलंय की दैनंदिन जीवनात आहे सो जशी लोकसंख्या वाढते तसं माणसाचं ऑटोमेशन वाढतं, आपण सोप्या गोष्टीकडे जातोय. त्यामुळे जिथे ऑटोमेशन आलं, मशीन आलं, तिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. करेक्ट. आणि या सर्वे थ्रू आपल्याला कळतं की 10% ग्रोथ इज ह्यूज. नक्की. मॅडम, खूप सुंदर प्रकारे तुम्ही पूर्ण मुलांना, मुलींना तसंच पालकांनाही गायडन्स केलंय की मेकॅनिकल का बेस्ट आहे. पण माझा एक थोडा वेगळा प्रश्न असेल की आता जे मुलं मुली त्यांचं ठरलंय की आम्हाला मेकॅनिकललाच जायचं, सो इंजिनिअरिंगला आल्यानंतर मेकॅनिकलला आले, त्याच्यानंतर त्यांनी 4 वर्षात चांगली प्लेसमेंट होण्यासाठी लास्ट इयरला 4 वर्षात अभ्यासासोबत काय काय करायला हवं? मी सर्व पालकांना आणि मुलांनाही सांगू इच्छिते की जर तुम्हाला तुमचं फ्युचर हे खूप सिक्युअर करायचं असेल आणि तुम्हाला म्हणजे नॉलेज खूप गेन करायचं असेल, नवीन नवीन प्रॉडक्ट विषयी जर तुम्हाला शिकायचं असेल आणि स्वतःमध्ये खूप इम्प्रुव्हमेंट्स करायचे असेल तर नक्कीच तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्या. आणि मुलींनीही त्याकडे एक करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणून त्या ब्रांचकडे तुम्ही बघा आणि तिथे ऍडमिशन घ्या. आणि ऍडमिशन घेतल्यानंतर तुमचं फ्युचर कसं सिक्युअर होणार, तुम्हाला कोणत्या म्हणजे सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरकडे जायचे की गव्हर्नमेंट सेक्टरकडे तुम्हाला जायचंय, त्यानुसार तुम्ही तुमचा स्टडी चालू करा. आणि 4 वर्षाच्या डिग्रीच्या किंवा डिप्लोमाचा स्टडीपेक्षाही तुम्ही जे बाहेरच्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्याशी अपडेट राहा, नवीन नवीन सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही शिका. ग्रेट. या गोष्टी करणार तर ऑब्व्हियसली मुलांना लास्ट इयर पर्यंत प्लेसमेंट नक्कीच भेटणार. सो मॅडम, धन्यवाद. तुम्ही स्टुडिओमध्ये आला आणि मी पुन्हा एकदा सर्वांना रिकमेंड करेन की तुम्ही मेकॅनिकल हा पण इंजिनिअरिंगसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. मॅडमनी ज्या आपल्याला कल्पना दिल्या, ज्या गोष्टी सांगितल्या, याच्यावरही तुम्हाला मेकॅनिकल विषयी भरपूर सारी विंडो क्लिअर झाली असेल. तसंच अजूनही थोडा त्याला विचार करा, त्याच्यावर अजूनही सर्च करा आणि मेकॅनिकल सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. सो आपण पुन्हा एकदा आपल्या आजच्या पाहुण्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये आले, मेकॅनिकल विषयी एवढं डिटेलमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं, कारण त्या स्वतः तिथे वर्किंग आहेत, ओके, डिझाईन इंजिनियर म्हणून. सो पुन्हा एकदा त्यांचं आपण आभार मानूया आणि आपला प्रोग्राम संपूया. सो मॅडम, तुम्ही आला स्टुडिओमध्ये, एवढं सुंदर गायडन्स केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.